नमस्कार मंडळी, मी डॉक्टर नितेश दळवी। आज आपण शोभिवंत झाडांची खरेदी केल्यानंतर नेमक्या कोणत्या कुंड्यांची प्रकाराची आणि रंगाची आणि त्याचबरोबर आकाराची निवड कशी करावी याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत। तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला शेअर करा, लाईक करा। त्याचबरोबर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली याच्या यूट्यूब चॅनलला त्याचबरोबर फेसबुक पेजला सबस्क्राईब करा। आज 20व्या शतकामध्ये शहरी भागामध्ये आणि शहरी लगतच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शोभिवंत झाडांची खरेदी होत आहे। ही झाडांची खरेदी केल्यानंतर सर्वांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित राहतो की नेमकी कोणत्या कुंड्यांचा वापर केला पाहिजे, कोणत्या रंगाचा वापर केला पाहिजे किंवा कोणत्या आकाराची कुंडी घेतली पाहिजे आणि ती नेमकी कुंडी कुठे ठेवली पाहिजे घरामध्ये, ह्याबद्दल थोडीशी तांत्रिक माहिती आज आपण पाहणार आहोत। बाजारामध्ये अनेक प्रकारच्या कुंड्या उपलब्ध आहेत, जशा की लहान, मध्यम, मोठ्या, अंडाकृती, त्याचबरोबर हँगिंगच्या कुंड्या, त्याबरोबर जाळीच्या कुंड्या। तसेच त्याचे प्रकार म्हटलात तर काही मातीच्या कुंड्या आहेत, त्यानंतर प्लास्टिकच्या कुंड्या आहेत, काही धातूच्या कुंड्या आहेत, तर बांबू बास्केटच्याही कुंड्या आहेत आणि काही विविध रंगाच्या कुंड्या आहेत। तसेच लहान कुंड्यांच्या बाबतीत सांगायचं झालं साधारण जे 3 इंचाचे आहेत तर याचा वापर आपण सेडम आणि कॅक्टस ह्या झाडांच्या लागवडीसाठी आपण करू शकतो। ही झाडं बेडरूममध्ये ठेवल्यास रात्रीच्या वेळी प्राणवायू उत्सर्जित करण्याचे काम करतात आणि त्याहून काही मोठ्या कुंड्या आहेत तर त्याच्यामध्ये पण आपण सेडमचा उपयोग, त्याचबरोबर कॅक्टस ह्या झाडाचा उपयोग आपण त्यामध्ये करू शकतो। त्याचबरोबर काही फोलिजेस प्लांट्सचा पण आपण त्यामध्ये उपयोग करू शकतो, जसे की हे क्रिप्टॅन्थस आहे आणि तसंच सिंगोनियम नावाचं झाड आहे। ह्याच्या व्यतिरिक्त फिलोडेंड्रॉन आहे, त्यानंतर पेपरोमिया आहे, ह्याचाही आपण त्यामध्ये उपयोग करू शकता। तसेच ज्या मध्यम आकाराच्या कुंड्या आहेत तर त्याच्यामध्ये आपण व्हॅरिगेटेड सॅफ्लोरा ह्याचा उपयोग करू शकता। तसेच कॅलॅन्च्यू ह्याचाही उपयोग आपण करू शकता। तसेच काही गोल आकाराच्या कुंड्या आहेत तर ह्या गोल आकाराच्या कुंड्यामध्ये आपण पेंटास नावाच्या फुलाचा उपयोग आपण करू शकता। तसेच आपण फोलिजेस प्लांटमध्ये म्हटलं तर व्हॅरिगेटेड आरेलिया मिनिएचर ह्याचाही आपण तिथे उपयोग करू शकता। तसेच हँगिंगच्या काही कुंड्या आहेत, ह्या कुंड्यांमध्ये आपण पेडिलॅन्थस, त्यानंतर डिस्किडा, त्याचबरोबर मनी प्लांट अशा ह्याचा उत्तमरित्या आपण वापर करू शकतो। तसेच ज्या अंडाकृतीच्या कुंड्या आहेत मी मगाशी सांगितलं प्रकारामध्ये, तर ह्याच्यामध्ये आपण क्लोरोफायटम, त्याचबरोबर ॲडिनियम ह्याच्या लागवडीसाठी पण आपण त्याचा यशस्वीरित्या उपयोग करू शकतो। तर काही जाळीच्या कुंड्या आहेत, ह्या जाळीच्या कुंड्यामध्ये आपण ऑर्किड, त्याचबरोबर हे जे झाड दिसतं आहे आपल्याला ते हे मॅस्टिक ब्रोमिलियाड्स आहे, तर ह्याच्यासाठी आपण ह्याचा उत्तमरित्या उपयोग करू शकतो। तसेच ह्या काही मध्यम आणि मोठ्या आकाराच्या काही कुंड्या आहेत, ह्याच्यामध्ये ह्या ॲग्लोनेमाच्या आपल्याकडे 4 ते 5 स्पेसीज आहेत, जसं की हे पिंक डॉटेड ॲग्लोनेमा आहे, त्याचबरोबर रेड लिपस्टिक ॲग्लोनेमा आहे, त्याचबरोबर मिनिएचर एक्झॉरा आहे, क्रिप्टॅन्थस आहे, त्यानंतर स्किंडॅपस आहे, त्यानंतर स्किंडॅपस मूनलाईट आहे, तसेच मनी प्लांट्स आहेत। तसेच हे काही एअर प्लांट्स आहेत, ज्यांना बघितलं तर ह्याला कुठच्याही प्रकारचं माध्यम नाही आहे, तर ह्याचाही उपयोग आपण बाल्कनीमध्ये चांगल्यारीते करू शकता। तर अशा प्लेटरचा उपयोग आपण बेबी स्टिअर, पोर्च्युलका हे लागवडीसाठी आपण करू शकता। तर ह्या अशा विविध शोभिवंत रोपांचा आपण वापर लिव्हिंग रूम म्हणजेच हॉलमध्ये, त्याचबरोबर बाल्कनीमध्ये, शहरामध्ये जो वाढता कामाचा ताण आहे तो कमी होण्यासाठी आपण करू शकता। तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा जास्तीत जास्त मंडळींना शेअर करा, त्याचबरोबर त्याला लाईक करा आणि तसेच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या यूट्यूब चॅनलला, त्याचबरोबर फेसबुक पेजला सबस्क्राईब करा। नमस्कार।